ग्रितिक, ग्रितिक काय खातोय तू? काय खातोय? हा, असं खात असते? गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आजचा हा माझा ब्लॉग असणार आहे कृतिकच्या कारनाम्याबद्दलचा. कारण की इतके कारनामे चालू असतात ना आमच्या दिवसभर, काही ना काही चालू असते. बघा मी पूजा करते सकाळी सकाळी. तर पूजा करत असताना किंवा कोणताही काम मी करत असताना, स्वयंपाक करो भांडे घासो, तर त्याची खुर्ची ही माझ्या जवळच असते. बघा ही खुर्ची कुठेही असो, खुर्ची चालला आपला घासत घासत घेऊन जातो. आता मी इथे पूजा करायला घेतली होती, आत्ताच घेतले बघा, देवच काढले आहेत आंघोळीला. तर आला तो खुर्ची घेऊन, आणि इथे जे मी थोडीशी साखर ठेवते प्रसादाला देवासाठी, तर ती साखर बघा त्याने घेतली वाटी, आणि कसं खातोय चुटू चुटू. बघा काय खातोय तू? काय खातोय? म्हणजे आईला एक पण काम करू द्यायचं नाही चांगल्या प्रकारे, एकही काम. पूजा तर नाहीच, आहे ना दादा? म्हणजे इतक्या सहजासहजी त्याचा हात पुरायला लागला आहे. म्हणजे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे की माझं हे पूजाघर हे होतं. आता मी इथले देव उचलून मी इथे ठेवले होते की मी इथे पूजा करत जाईल. आता त्याचा इथेही हात पुरायला लागले आहे, सगळीकडे हात पुरतो त्याचा. म्हणजे इथे मी जे काही पाणी ठेवते प्रसादाला, थोडीशी साखर ठेवते, दिवा असते, तिथेही त्याचा हात पुरतो. पाणी प्यायचं असेल तो इथे येतो, खुर्ची घेऊन येतो आणि इथलं पाणी पितो, साखर खातो आणि चालला जातो. आता त्याचा सध्या मी दिवा जो आहे एकदम कोपऱ्यात ठेवते, म्हणून दिव्याला हात पुरत नाही. पण काही दिवसांना त्यालाही हात पुरेनच. तर काय माहिती मला दिवा पण लावता येणार की नाही येणार देवाजवळ. बघा आरती चालू आहे आमची. आरती करतो, आरती करतो. आरती काय करतोय तू? आरती हा, गबू काय करतो? काय करतो? काय करतो? काय करतो? आणि असा खेळता खेळता आणि त्याला वागवता त्याच्यासोबत कामं करता करता ना कधी दिवस निघून जातो काही कळतच नाही. बोला 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 बोला. ही आई. हा, आणि आता तो आई शब्द सगळ्यात पहिला शब्द त्याने बोलला असेल तो म्हणजे आई. आणि हा मी तुम्हाला सांगणारच होते, तर त्यांनी सगळ्यात पहिला शब्द बोलला तो म्हणजे आई. माझ्या गार्गीने पण आई हा शब्द बोलली होती. गार्गी पण सुरुवातीला ती लवकर बोलली होती. ती 8व्या-9व्या महिन्यातच आई म्हणायला लागली होती. मला वाटतं 9 महिन्याची असेल ती, तेव्हा ती आई म्हणायला लागली होती. पण तिने पण आईच म्हटला होता शब्द, आणि हा पण आईच म्हणतो. तर मला खूप चांगलं होतं. आणि हा ना आई म्हणतो, पण आई कसं म्हणतो, ए आई, आई. काय बेटा? काय 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 देऊ? म्हण म्हण, या आई म्हण, या आई म्हण, या आई. मी नाही ऐकत, जा मग तू जा. म्हण आई म्हण, आई. मी घेते घेऊ तुला, घेऊ थांब, मी घेते. घ्यायचं दादाला, घ्यायचं. घेतलं ना मी तुला. आता काय करायचं? जय जय करायचं, जय जय बाप्पा करायचं. तुला कलेवर घेऊन कसं करायचं? कसं करायचं कडेवर घेऊन? आणि मुलांना ना आईच्या कडेवर राहण्यात काय आनंद मिळतो काय माहिती. कोणतंही काम करताना कडेवर, कोणतंही काम करताना कडेवर, आणि कडेवर घेऊन तुम्ही कितीही काम करा ना, त्यांना खूप मस्त वाटतं बघायला. हो ना? हो. घे 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 घे, उचल उचल उचलतो तुला. कृष्ण, तू कृष्णासारखंच आहे कुचिन. कृष्ण पण असाच कुचिन होता, तू पण कुचिन. आता काय पाहिजे? आता काय पाहिजे? हे कोण आहे? हे कोण आहे? गजानन महाराज. कर गजानन महाराज की जय करा, जय. काय पाहिजे मग तुला? काय पाहिजे ते तुला? आता त्याला मूड चालू पूजा करायची, त्याला करायची आहे पूजा. म्हणजे मी जेव्हा आंघोळ करते ना, देवांची पूजा पाणी घालते, तेव्हा त्या पाण्यामध्ये त्याला खेळायचं असतं. हो ना? आणि देवाला पण खेळवतो तो असं मस्त छान. हो ना? हो की नाही? हो की नाही? लिपस्टिक लागलं. लिपस्टिक लागलं, लिपस्टिक. तर कशी तरी मी पूजा केली, आणि पूजा झाल्यानंतर आमचं बाळ येऊन बसलं चेअरवर आणि करायला लागलं मम्मम. म्हटलं त्यांनी मम्मम म्हटलं, पाणीच देणार ना तो मम्मम म्हणतो आता. म्हणजे त्याला कळून जातं की पाणी पाहिजे असलं तर मम्मम म्हणायचं, आणि खायचं पाहिजे असलं तरी मम्ममच म्हणतो तो. मग मम्मम म्हटलं त्याला मी पाणी दिलं, तर तो पाणीच प्यायला मागत नव्हता. इतका रडला ना आता. हे घे बा,
घे मम, घे मम, घे मम. हे बघ, घे मम. नाही घे मम. नाही त्याला मम नको पाहिजे. नाही मम नाही पाहिजे त्याला. गाणे पाहिजे, टी व्हीवर गाणी पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? हा हे देऊ लाव तू लाव घे लाव लाव. रिमोटनंच लागते का ना हे त्याला माहिती आहे. आणि मम्मा म्हटलं त्याला पाणी दिल्यानंतर ना तो रडायला लागला. दे मी लावून देते. लागते का? आजकाल आमचं बाळ गाणी खूप बघायला लागलंय. मी त्याला मोबाईल नाही दिलाय अजून, पण टी व्हीवर जेव्हा मला काम असते तो राहत नाही मग त्याला मी लावून देते. तर त्याला ममम दिल्यानंतर मी त्याला पाणी दिलं, तर पाणी दिलं तर इतका रडायला लागला ना तो. म्हणजेच त्याला पाणी नव्हतं पाहिजे, खायला पाहिजे होतं. मग मी त्याला खायला घेऊन आले. त्याने बघा भाजी चपाती आता तो छान मस्तपैकी बढियापैकी खायला लागलाय. मला खूप काळजी वाटत होती की तो केव्हा खाईल किंवा तो मधामध्ये तर त्याने खाणं सोडलं होतं, म्हणजे खातच नव्हता. तर खातच नव्हता. तुला नुसतं प्युरी पाहिजे होती, कशाची पण प्युरी करून द्यायला. आपण 7व्या-8व्या महिन्यापर्यंत जे चारतो ना तसंच त्याला लागत होतं मधामधात. तर मला खूप काळजी वाटायला लागली की हा कधी का बरं खात नाही, का नाही खात. पण आता असं सडन चेंज इतकं झालं ना त्याच्यात. आम्ही गावाला जाऊन आलो आणि गावाला गेल्यावर काय झालं, तो कोणाच्याही ताटामध्ये खात होता, कुठेही बसत होता. आणि म्हणजे गावाला भरपूर जण होते, लग्न होतं तर भरपूर जण आली होती घरी. तर तो कोणाच्याही ताटामध्ये जाऊन खाऊन घ्यायचा, जे वाटलं ते खायचा आणि कोणीही त्याला खाऊ घालायचं. तिथून ना त्याला खूप सवय लागली खायची. तर आता घरी आल्यावर मला जराही टेन्शन नाही. आता जर का त्याला लागत असेल तर तो मागतो. जर का त्याला कोरडी चपाती दिली ना तर त्याला तशी नाही पाहिजे. त्याला भाजीला लावून म्हणजे प्रॉपर त्याला अशी चपाती त्यात भाजी अशी खातो तो. झोप आली जेवण करायचं ना आधी. हां मम्मम करायचं. काय करायचं? मम्मम करायचं. तर मग आता तो मस्त भाजी चपाती खायला लागला आहे आणि आता छान जेवण करेल आणि मग जेवण केल्यावर लगेच झोपेल पण. मम्मम देऊ? ते बघा तो पाण्याला पण मम्मम म्हणतो. खायचं मागायचं असलं ना त्याला पण मम्ममच म्हणतो. मग आता समजत नाही ना नेमकं काय पाहिजे त्याला. ये पाव ये लवकर. पाव खुर्चीने आणू. खुर्चीने आणायची. पाव ये तसं नाही. पाव ये. पाव ये. पाव ये इकडे. ग्रितू हे घे तर. हे बघ काय हे बघ. तर जसं की मी तुम्हाला दाखवलं, ग्रितिक झोपला आहे, शांत झोपला. तो जेवला, त्याला जेवू घातलं, नंतर मी पण जेवले. आणि आता वाजला आहे 1:30. म्हणजे कितीही काम फास्ट करा, हळू करा, स्लो करा, कसंही करा तरी 1-1:30 कसाही वाजतो जेवायला. आणि आता जेवण झालं तर मला पण तो झोपलेला बघून मला पण झोप येते. पण मला कामं आहेत, माझी भांडी घासायची आहे थोडीशी, परत मला कपडे वाळत टाकायचे आहेत आणि पडदे आणलेले आहेत. तर ते पडदे मला आखूड करायचे, म्हणजे आम्ही रेडीमेडच आणले. ते पडदे मला आखूड करायचे आहेत खालून. तर ही आहे माझी मशीन आणि मी आता करणार आहे पडदे आखूड, म्हणजे त्याला शॉर्ट करायचे आहे थोडेसे. तर बघती आहे काय करावं, झोपू थोडा वेळ की पडदे शॉर्ट करू की माझे जे कामं राहिले ते कामं करून घेऊ. कारण की काय होतं ना, हे कामं करता करता ग्रितिकच्या उठायची वेळ होऊन जाते, पण आपल्याला लेटायला थोडासाही वेळ मिळत नाही. म्हणून मी काय करत असते, ग्रितिक लेटला की मी थोडा वेळ झोपून घेते. अर्धा तास का होईना मी झोपून घेते, कारण की तो जास्त वेळ झोपत नाही. त्याला 1.5-2 तास खूप झाले. तर तो 1.5-2 तासाच्या वर काही झोपत नाही. म्हणून मग मी काय करते, माझी इच्छा अशी आहे की अर्धा तास मी झोपून जावं. तर बघते काय करायचं. तर फायनली मी झोपलेली नाही आहे आणि माझं काम पण झालं. मी पडदे शॉर्ट केले आहेत, आखूड केले. आखूड करायचे होते, म्हणजे आम्ही आणले होते 9 फूट
म्हणजे आम्ही आणले होते 9 फुटाचे, तर आम्हाला 9 फुटाचे पाहिजे होते, ते थोडेसे कमी पाहिजे. म्हणजे 6 फुटाचे 7 फुटाचे आणले तर ते छोटे होतात आणि 9 फुटाचे आणले तर मोठे होतात, म्हणून त्याला कमी करावे लागतात. तर हे बघा मी माझे पडदे मस्त करून घेतले आहेत. मस्त बरोबर लेग व्यवस्थित आली आणि ग्रितिक पण उठायचा आहे. आता तो थोड्या वेळात उठेलच, तर तोपर्यंत मी लेटते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. त्याला झोपू देते, मी पण झोपते. बाय.